उत्सव क्रीडा स्पर्धा यांचं एक दर्जेदार नियोजन तुम्ही आम्ही सर्वजण अनुभवतोय भव्यशा साक्षात्कार क्रीडांगणावरती. टॉस जिंकल्यानंतर एक महत्त्वाची भूमिका बघायला मिळाली. संतोष प्रॉपर्टीज वन द टॉस अँड इलेक्टेड फील्ड फर्स्ट. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. इथे मनोज राऊत आणि प्रणित दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. आपण संतोष प्रॉपर्टीचे एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी आलेले संघांचं संघनायकाचं आम्ही कौतुक करतोय. आपण वेळेवरती आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवलाय. शिवतेज आसनगाव संघ आपणही आपला एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. सिद्धेश आपल्याला पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळणार आहेत. मनोज आणि मनोजच्या समवेत प्रणित ही जोडी दाखल झाले. पॉवर प्लेचं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. बॉलआउटचा थरार आपण अनुभवला. HD टायगर्स संघानं फायनलमध्ये क्वालिफाय झाल्या. त्या संघाचं करूया आपण खूप सारं कौतुक आणि वळूया सेमीफायनलच्या या महत्त्वपूर्ण मॅचकडे. लढत सिद्धेश तयार आहे. समोर आपण मनोज मात्रेला मनोज राऊत नॉनस्ट्रायकिंगकडे ते प्रणित. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलाय. हलकसं स्लिप ड्रॉपमधनं ड्राईव्ह केलं गेले. सिंगल कंप्लीट झाले. मनोज आपल्याला बघायला मिळत आहेत. आता मात्र प्रणित आहेत. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये शिवतेज आसनगाव संघानं ही स्पर्धा गाजवले. पुढील चेंडू तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय सिद्धेशला. पहिली मॅच 6 चेंडू 7 धावा असताना आसनगाव संघानं त्या डिफेंड केल्या आणि तदनंतर जो आत्मविश्वास त्यांच्या संघामध्ये मिळालाय तो इथपर्यंतचा प्रवास त्यांचा बघायला मिळतोय. बॉटम एंडचा चांगला उपयोग आहे. पिच केलंय चेंडूला. डीप पॉइंट बंद. चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय. प्रणितच्या बॅटमधनं येतोय चौकार. धावसंख्या 5. आमचे बँजो पथक तयार राहणार आहे थोड्याच वेळामध्ये. धावसंख्या 5 वर स्थिरावताना प्रणित खूप चांगली फलंदाजी करताना दिसतोय. समोर सिद्धेश बॅकफुटला गेले आहेत. प्रेझेन्स ऑफ माइंड जनरली पुश केलंय. फॉलो थ्रू मध्ये डॉट बॉल बघायला मिळतोय. कमबॅकिंग केलंय. यावेळेला थोडेसे डबल माइंडेड राहिले प्रणित. ऑफसाईडच्या बाहेर येऊन ऑन साईडला खेळण्याचा त्यांचा पावित्र्य होता. चेंडू तितकासा चांगला रीड करता आलेला नाहीये. सिद्धेश चांगली गोलंदाजी करत कमबॅकिंग करतोय. शॉर्ट पूल आहे. चांगला शॉट सिलेक्शन आहे. डीप स्क्वेअर लाईक रिझन मधनं येतोय. आणखीन एक दर्जेदार चौकार. कमॉन. धावसंख्या 9 वर पोहोचते. चांगलं जम्प मारून स्टॉप करण्याचा पावित्र्य होता परंतु प्रणितचा जो इंटेंट आहे तो क्लिअर आहे. चौफे टोलीबाजी करतोय. प्रथमतः स्क्वेअर ऑफ द विकेट आणि त्यानंतर डीप स्क्वेअर लेगला खूप चांगलं शॉट सिलेक्शन आहे. थोडासा चेंडू खाली लागलाय. आपण बघतायत प्रणित सावरताना षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी सुरू आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय सिद्धेश यांचा. 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये मैदानामध्ये फलंदाजाला सेफ्टी भरपूर महत्वाची असते. पण त्या ठिकाणी बघतोय प्रणित थोडेसे इंजर्ड झालेले आहेत. प्राथमिक उपचार त्याच्यावरती बघायला मिळत आहेत आपल्याला. 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अंतिम चेंडूचा खेळ शेष आहे. शेवटचा चेंडू सिद्धेश पहिलं षटक आहे. संघाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज नेहमी पहिलं षटक हाताळण्यासाठी येत असतो. सनी पाटीलला पण मिडॉनमध्ये बघतोय. त्यांची गोलंदाजी जबरदस्त राहिले. गुरु यांचा एक खूप चांगला परफॉर्मन्स बघितला आणि मागच्या मॅचचा हिरो आपण बघितलाय. कोलवा टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न फुल टॉस करून खेळतायत पॉइंटमध्ये. एकदा कंप्लीट झाले आहे आणि 10 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती 1-0. 10 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. कम ऑन.
थँक्यू. न्यूमान मैदानाच्या आतमध्ये सनी पाटील दाखल झालाय. सनी आपल्याला बघायला मिळत आहेत. संख्या 10 आहे स्कोर कार्ड वरती. सनी आणि संदीप ही जोडी आपण बघतायत. अनिलजी पाटील यांचे सुपुत्र, त्यांचं क्रिकेटवरती नितांत प्रेम आणि सातत्याने सनी आणि संदीप यांचे मॅचेस बघण्यासाठी खूप दूरवरचा लांबवरचा ते प्रवास करत होते. वळूया पण गोलंदाजी मार्कवर सनी पाटील तयार होत आहेत. हलकीसी फ्लाईट या वेळेला आपण बघतायत. बिहाइंड विकेट खेळण्याचा पावित्रा लेग गलीला सुंदर फेल केलाय. स्कोर 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. चांगला स्टार्ट इथे बघायला मिळतोय. स्ट्राईक वरती प्रणित आहेत. उत्कृष्ट फलंदाज म्हणून या खेळाडूने 4 चांद लावलेले आहेत आपल्या नावाला. तोच प्रणित. भरपूर शॉर्ट बॉल, त्याचा फायदा उचललाय आणि परफेक्ट टायमिंग. हुक खेळताना चेंडूला पाठवतायत. लॉंग लेगच्या डोक्यावरनं भव्य षटकार. सोळा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. श्री गणेश बांजो पथक म्हटल्यानंतर खूप जबरदस्त म्युझिकल ग्रुप आहे त्यांचा आणि कमी वेळामध्ये ज्या पद्धतीने ते म्युझिक जनरेट करतात ना, वाखाणण्याजोगे आहे त्यांचं कला. भरपूर मेहनत घ्यावी लागते त्यासाठी. धावसंख्या 17 वर पोहोचती आहे. नेहमी म्हटलं जातं की प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सरावाने मनुष्याला पूर्णत्व येतं. मग तुमचं म्युझिक क्षेत्रातलं असेल किंवा खेळातलं असेल, तुमचं व्यवसायामधलं असेल, मेहनत तुम्हाला सातत्याने घ्यावी लागते. पुढील चेंडू हलकीशी फ्लाईट दिले. फुल टॉस करून खेळतायत. गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये हलकासा बाउन झालाय आणि डीप कॉर्नरच्या खेळाडूला डॉमिनेट करत जातोय चौकाराच्या दिशेने. धावसंख्या 21 वर बघायला मिळते. 21 धाबा थोडीशी महागडी ठरताना पण बघतोय. सनी पाटील यांना पुढील चेंडू. हो, यावेळेला खांद्याचा उपयोग केलाय. वेट करून मनोज या चेंडूची वाट बघत होते. धावसंख्या 22 वर स्थिरावले. 22 धावा. आज मात्र आमचा मुख्य मंच आणि तो मुख्य मंच हँडल करताना आमचे सर्व मित्रमंडळी आपल्याला बघायला मिळत आहेत. मनीष आणि ऑल टीम खूप चांगलं त्याने याच्या दिवसामध्ये लक्ष केंद्रित केलंय. पुढील चेंडू ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. पंचांची दोन्ही समांतर रेषेमध्ये. अतिरिक्त चेंडूने धावसंख्या वाढ होते आणि पोहोचते 23 वरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि चांगल्या दिशेने वाटचाल करतायत शिवते जासनगाव संघ. यावेळेला इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. खेळ तिथे आपण बघतायत कॅरी करता आलेला नाहीये. 2 धावा कंप्लीट झालेले आहेत. आणि धावसंख्या 2 ने 25 वरती पोहोचत आहेत. 12.50 ची सरासरी करंट रन रेट इथे मेंटेन केला गेलाय. 2 षटकं कंप्लीट झाल्यात. 25 धावा. वळी आपण म्युझिकल ग्रुपकडे आणि येऊया मॅचकडे. थँक्यू. महेश राऊत गोरू या नावानं सुप्रसिद्ध असा खेळाडू दाखल झालाय गोलंदाजी ट्रॅक व अनेक वर्ष सुंदर क्रिकेटचा अनुभव ज्याच्याकडे आहे तोच महेश आपल्याला बघायला मिळतोय. उलटा आहे. चुकीचा चेंडू हाताळला गेलाय. स्क्वेअर लेग रिझन मधनं येतोय चौकार. धावसंख्या 29 वर स्थिरावलाय. फुलटॉसला पनिशमेंट करताना आपल्याला मनोज बघायला मिळतात जे स्ट्राईक कडे आहेत. चांगली बॅटिंग. बऱ्याच वेळानंतर मनोजच्या बॅटमधनं धाबा येतात. शेवटीच आसनगाव संघासाठी एक जमेची बाजू आहे की ओपनिंग पेअर रंगात आले आणि चांगलं मोमेंटम त्यांनी पुढे घेऊन जात आहेत. आणखीन एक लॉफ्ट केलाय.
डिफकाउट कॉर्नरच्या डोक्यावर येतोय षटकार. थँक्यू. 35 झालेले आहेत. बघूया महेशला कमबॅकिंग करावी लागणार आहे, परंतु एका बाजूने फलंदाज 4 स्वीकारतोय, इंटेंट क्लिअर करतोय आणि चेंडूला मोठ्या शॉट मध्ये कन्वर्ट करण्याचा मनसुबा या ठिकाणी बघायला मिळतोय आणि इथे मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. झेलबाद. गरज होती विकेटची, ब्रेक थ्रूची, कमबॅकिंगची आणि ती इथे झालंय. फलंदाज आउट, गॉन. थँक्यू. न्यूमॅन राजेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच ज्याच्या नावावरती आहेत. राजेशनं सर्वांच्या नजरा आपल्याकडे वेधून घेतलेल्या आहेत. त्याच्या मागचं खरं कारण त्याचं हार्डवर्क, त्याचं शॉट सिलेक्शन, योग्य वेळी चार्ज होतो आणि संघाला विजयश्री मिळवून देण्यासाठी एक मोठा सहभाग नोंदवतोय हा गोलंदाज. बॅटचा ब्रश केला होता चेंडू. यावेळेला कॉटबॅनची संधी होती आणि सनी पाटीलने केली चुकी. कॉटबॅनच्या रूपाने इथे एक स्थिरावलेला आत्मविश्वासानं भरलेल्या फलंदाजाला माघारी पाठवण्याची नामी संधी आली होती. संधी हुकलय आणि धावसंख्या 36 वरती पोहोचलंय. बघूया पुढील चेंडू प्रणीतसाठी. शॉर्ट बॉल आहे. टायमिंग प्रॉपर बघायला मिळते. फुल आणि हुकचं कॉम्बिनेशन आणि इथे प्रणीत माग जबरदस्त झेल आणि प्रणीतच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. फुल स्टॉप. फलंदाज आउट. कमबॅकिंग करताय 2 चेंडूवरती 10 धावा. त्याच्यानंतर महेशने गेले कमबॅकिंग. न्यू मॅन अक्षय आलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगली कमबॅकिंग म्हणता येईल. संतोष प्रॉपर्टीज थोडासा महागडा ठरत होता हा गोलंदाज. तदनंतर जे 2 विकेट आलेले आहेत ना, आता ऊर्जेचा जो स्रोत आहे ना तो आता फिल्डिंग टीमकडे आलाय. कमबॅकिंगसाठी जी सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे असायला हवी आहे ना, ती आता मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. लेफ्ट हँड बॅटर आलेत अक्षय, ज्याचा बॅटचा फ्लो चांगला आहे. बॅट खूप चांगले स्विंग करतायत असे फलंदाज आहेत आणि स्वीप केले यावेळेला. टायमिंग प्रॉपर होतं. चेंडू वेगानं ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी रिस्की रन म्हणता येईल आणि 2 धावा ही परिपूर्ण होतात. धावसंख्या 2 ने आकार घेते. 38. 3 षटकं परिपूर्ण झालेली आहेत आणि 38 धावा स्कोर कार्ड वरती. कमॉन. न्यूमॅन तुषार 38 झालेले आहेत. डेतूरला झाले इथे स्टार्ट. महत्वाचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. या दोन्ही फलंदाजाकडे जो अनुभव आहे, जो आत्मविश्वास आहे खूप मोठा आहे आणि त्याच्यासमोर तुषार आपल्याला बघायला मिळतात. इथून तुषारचं षटक भरपूर महत्वाचं असणार आहे. थोडंसं स्टेप आउट करून ऑन साईडला बॅटला स्विंग केलं होतं. सिंगल कंप्लीट होते. बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडूला फील्ड करतायत, थ्रो करतायत. त्यावर एक धाव कंप्लीट झाली आहे आणि धावसंख्या 1 ने आकार घेताना पोहोचते ती म्हणजेच 39 वरती. क्रिकेट हा बुद्धिमत्तेचा खेळ आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि क्रिकेट हा तुमची निर्णय क्षमता किती तुमच्याकडे सक्षम आहे हे दाखवणारा खेळ आहे. ज्याच्या वेळेला तुमची निर्णय क्षमता, तुम्ही घेतलेले निर्णय किती अचूक आहेत हे जेव्हा दाखवत असतात तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचा आत्मविश्वास आणि तदनंतर तुम्हाला मिळालेला विजय
भरपूर महत्वाचा चुकीचा चेंडू हाताळला होता. लक फॅक्टर चांगलं राहिले तुषारचं. वाईट बॉलने धावसंख्या 40 वरती पोहोचते. चेंडू आणि फळीचा जर संपर्क झाला असताना तर कदाचित अर्धा डझन धावा या ठिकाणी आल्या असत्या जर तर आहे क्रिकेटमध्ये. बघूया पुढील चेंडू अक्षयसाठी. अक्रॉस द लाईन ओरिझॉन्टल बॅटने खेळण्याचा पावित्र्य होता. डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल हा फलंदाजाला थोडंसं टेन्शन देऊन जाणार आहे. बघूया अक्षय. पुढील चेंडूला सामोरे जाताना तुषार आणि इथे लाऊड अपील प्लम मध्ये पकडले गेले आहेत. फलंदाज सांगतायत आउट. अक्षयला जावं लागतंय. बॅक टू द डग आउट. थँक्यू न्यूमॅन. पराग मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 आहे आणि थोडासा ब्रेक लावलाय तुषारनं. स्पीड ब्रेकरचं काम करतोय. इकॉनॉमिकल षटक हाताळण्याचा त्यांचा पावित्र्य आणि त्याला मिळालेलं त्याच्यामध्ये यश हे खऱ्या अर्थाने संतोष प्रॉपर्टीसाठी एक ऊर्जा देते. पराग दाखल झालाय. निर्धाराने जिंकू आपण पुन्हा यशाच्या गट. आयुष्याची लढाई मित्र फक्त तू हिमतीने लढ. इथे हिमतीने लढावं लागणार आहे. याचं गोलंदाज याचा फलंदाज तुमचं कार्य तुम्हाला सिद्धीस नेण्यासाठी पूर्ण क्षमता दाखवायला लागणार आहे. खूप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता पराग यांचा. डॉट बॉल आलाय. आता टाळ्यांचा गजर उत्साह ऊर्जांचा संगम. एका बाजूने लिटिल अक्षस हे म्हणजे खऱ्या अर्थाने क्रिकेटचं सौंदर्य आहे आणि तेच आपण निहाळतोय मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट बॉल आहे. चुकीचा चेंडू काय पूल केलाय ओव्हर मिड विकेटला. परागनं मारलाय अद्भुत सिक्सर. थँक्यू. 46 झालेले आहेत. आखू टप्प्याचा चेंडू हाफ ट्रॅकर होता. टायमिंग प्रॉपर झालं. एलिव्हेशन प्रॉपर झालंय परागचं. 46 शेवटचा चेंडू आहे. पुढील चेंडू आणि ते स्लॉट मध्ये आहे. अनसाइडला पाठवलंय पुन्हा एकदा ओव्हर मिड विकेटच्या वरन. बॅक टू बॅकचा काउंटर अटॅकचा षटकार आणि 50 52 धावा ऑन स्कोर कार्ड. थँक्यू. पहिल्या 4 चेंडूमध्ये खऱ्या अर्थाने गोलंदाजाचा बोलबाला आपण बघितला आणि 2 चेंडूवरती फलंदाजानं आपला इंटेंट क्लिअर केलाय. 2 भव्य षटकार आल्यात आणि 52 वरती पोहोचवलंय. 13ची सरासरी मेंटेन करतायत महेश राऊत. उलटॉस संधी होती ते एक बॉल टॉट बघायला मिळतोय. पहिला बॉल टॉट आलाय. 52 स्कोर कार्ड वरती आहेत. पुढील चेंडू राईट मोर द विकेट. इथे मात्र खांद्याचा चांगला उपयोग बघायला मिळतोय. चेंडू जातोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधनं फील्ड केला जाईल. तद्वर एक धाव कंप्लीट झाली आहे. आता धावसंख्या पोहोचते 53 वरती. प्रभास खऱ्या अर्थाने दोलायमान स्थितीमध्ये राहिला. एका चांगल्या दिशेने शिवतेज आसनगाव संघ मार्गक्रमण करत आहे आणि त्याला रोखण्यासाठी संघातील सर्वाधिक महत्वाचा खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर आहे. आणखीन एक डॉट बॉल. महेश सांगतायत भाई इथून डॉटची आम्हाला नितांत गरज आहे आणि त्यासाठी आम्ही आमचा अनुभव पणाला लावणार आहोत. कारण 53 झालेले आहेत. 3 चेंडूचा खेळ शेष आहे. मला माझी लेंथ लाईन मेंटेन करायची आहे. तर फलंदाज सांगतायत माझं ट्रेडमार्क झाक्या ट्रेलर मला दाखवायचं आहे. इथे इथे मात्र लाफ्ट केला आहे. बघूया जातोय सरळ हातामध्ये आणि आणखीन एक विकेटचं होतं इथे पतन. विकेट गिरतावा भोजैक बसतावा.
न्यूमान आदेश येत आहेत. याच आदेशनं 2-2 गो आहे ना, 2 गो. याच फलंदाजानं आदेशनं चेंडूला आदेश दिला होता मागच्या मॅच मध्ये. तोच आदेश आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. महेश राऊतच्या समोर आहे. पुढील चेंडू आणि इथे काय बॅटला स्विंग केलंय. डीप स्क्वेअर लेगच्या वरनं पाठवतायत. आक्रमकतेचा तेवर दाखवणारा षटकार. $59 बॉल द्या. शेवटचा चेंडू शेष आहे आणि 59 ऑन बोर्ड लागले गेले आहेत. शेवटचा चेंडू कोणाच्या नामावर. आखरी गेंद किसके नाम. काफी करवटे बदलता हुआ है मैच. कभी गेंदबाज तो कभी बल्लेबाज ने अपने बेहतरीन खेल को दिखाया है. और जब आखिरी क्षणों की तरफ मैच जब कोच कर रहे, प्रयास बल्लेबाज का ये होगा, गेंदबाज का ये होगा कि आखिरी पल हमारे नाम हो. इस बार डॉट जरूर निकाली गई है. देखना इस समय शायद खराब थ्रो, जरूरत बिल्कुल भी नहीं थी. सनी को सिंगल को डबल में किया कन्वर्ट. जहां पर डॉट बॉल थी वहां पर 1 शॉट, फक्त एकच रन्स मिळणार आहे. म्हणजे 60 झालेले आहेत. 61चं टार्गेट समोर सेट केलं गेलंय. सेकंड हाफ मध्ये काय होईल ते ऐकण्यासाठी आपण कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये करूया हलकस परिवर्तन. निखिलजी यांना बोलूया आपण मायक्रोफोन वरती. तुर्तास आपण जाऊया आपल्या म्युझिकल ग्रुप कडे. ते आपल्यासाठी तयार होत आहेत एका नवीन सॉन्गच्या सोबत. कम ऑन. हॅलो. हॅलो चेक. आमचे सगळे वादक आदरणीय विशाल पाटील, सन्माननीय महेंद्र लडे, आदरणीय प्रकाशजी लडे, महेश सोमन आणि कैलासभाई, सर्व वादकांचे. ओके, प्रकाशजी, विशाल पाटील, महेंद्र लडे, महेश सोमन आणि कैलास या सर्वांचे पुन्हा एकदा आभार. कला फार मोठी गोष्ट आहे. मी बऱ्याचदा उल्लेख करतो, कदाचित ज्याचं काम त्यानेच करावं. हां पाटील सर. हां म्हणजे तर त्या सगळ्या वाद्य वृंदांना देखील इथून सलाम आहे, आभार त्यांचे मनापासून. प्रेक्षकांचं नाही म्हणजे काही जण वाजवायचं म्हणून नुसतंच वाजवतात, परंतु तुम्ही अत्यंत तालबद्ध वाजवलं. आणि ड्रोन कॅमेराचा व्ह्यू सध्या तुम्ही पाहतायत. या भंडारी समाज क्रीडा महोत्सव स्पर्धा 2026ची आणि तिथे ओम साईचं जे थेट प्रक्षेपण आहे त्याची जी क्वालिटी आहे, क्लॅरिटी विथ क्वालिटी, आणि हा ड्रोन कॅमेराचा व्ह्यू सध्या तुम्ही पाहतायत मैदानाच्या चहूबाजूनं. ग्रँड रॉयल एंट्री सध्या आपल्या रिफ्लेक्सेसवर, तिथून तो आपला मुख्य प्रवेशद्वार, सगळे मान्यवर पाहुण्यांची ग्रँड एंट्रीज पाहिल्यात आणि ही सगळी क्षणचित्र जी जपून ठेवली जातील. निश्चितच सर्वांचे आभार. ज्यांनी ज्यांनी कळत न कळत या स्पर्धेला हातभार लावले त्या सर्वांचेच मनापासून आभार. 61 धावसंख्येचं टार्गेट समोर आहे.
एका बाजूला ज्यावेळी शिवतेज फलंदाजी करत होती त्यावेळी धावांचा डोंगर उभा केला आणि संतोष प्रॉपर्टीज या संघाला आता त्याच 61 धावसंख्येचा पाठलाग इथून करायचा आहे. नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. खरं तर जसं संतवाणीमध्ये नामदेव महाराजांनी पाया रचण्याचं काम केलं आणि त्याच संतवाणीच्या मंदिराचा कळस रचण्याचं काम राष्ट्रसंत जगद्गुरू तुकोबारायांनी केलं. कदाचित या क्रीडा विश्वात देखील सकाळच्या ज्या मॅचेस होत्या ज्यामध्ये अप टू द सुपर 6 पर्यंत सगळ्या स्पर्धेचा पाया रचण्याचं काम त्यांनी केलं आणि मग आता या शेवटच्या 2 मॅचेस कळस रचण्याचं काम करतायत. सुमित आलेत बॉलिंग मार्कवर. मॅचला इथे होती उत्तरार्धाला सुरुवात. आमच्या सोबत कॉम्बॉक्समध्ये अजितजी पाटील सर, एक गुणवंत समालोचक आणि अत्यंत दर्जेदार, म्हणजे जुन्या काळापासून एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्याचं विवरण. पहिलाच बॉल स्विच हिट करायचा होता, मनसुबे बदलले होते, बाजू देखील बदलली होती आणि परंतु फटका इथे फसला. 2 धारेची तलवार, चले तो सामने वाले की कटे तो अपनी गर्दन भी, असा बराचदा उल्लेख आपण करतो. कदाचित नुकसान झालं इथे आता फलंदाजाचं. पहिल्या बॉलचा खेळ यशस्वी संपलाय. जो झुकलाय गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने गोलंदाज तयार, पुन्हा एकदा निघालाय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक लॉफ्ट केलाय, बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर की नाही. इट्स अ कॅच. थांबवलाय ना. समोर आमच्या कॅमेराचा स्टँड आहे त्याच्यामुळे मला काहीच दिसलं नाही. पडताळून पाहावं लागेल आपल्याला ऑन स्क्रीन. तिसऱ्या पंचांना देखील आपण BCR रूम मध्ये आमंत्रित करूयात. काय घडलंय, काय बिघडलंय. नक्कीच तुम्ही म्हटलं होतं की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत लिहिता तो ग्रंथ, ग्रंथाने निर्माण होतो तो पंथ, पंथाने मिळतो तो भगवंत आणि भगवंत मिळाल्यानंतर होतो तो दुःखाचा अंत. संत, ग्रंथ, पंथ, भगवंत आणि तदनंतर आपल्या दुःखाचा अंत. येस सर, मनापासून वाचवली आहे धाव, षटकार वाचवलाय. कदाचित सरपंच साहेब श्रेयस अय्यरला देखील लाजवेल त्या पद्धतीने त्यानं क्षेत्ररक्षण केलं. इथे 1 धावसंख्या मिळेल. गोलंदाज तयार, ओव्हर द स्टम्प्स आलाय. ग्लान्स केलाय, फटक्याची शैली तीच आहे. व्हॉट अ कॅच, इट्स अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय, अद्वितीय. इथे कमालीचा झेल टिपलाय. नियतीच्या मनात जे दडलं होतं तेच एक्झिक्यूट झालं. बॅट्समॅन आउट, बजाव. थँक्यू. त्या खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पाठवा. पूर्ण नाव दीपेश, त्यांचं एकेरी नाव आहे. दीपेश राऊत. त्यानं झेल टिपली. खरं तर पाटील साहेब, हे असे झेल चिपकतात. मी बऱ्याचदा म्हणतो की असे झेल हे बनवले जात नाही, तर ते आपोआपच नियतीच्या मनात असतं. तुम्ही प्रयत्न केल्यानंतर ते तुमच्या हाताला येऊन चिपकतात. कदाचित तसाच हा झेल इथे मात्र अक्षरशः त्यानं जीवाच्या आकांतानं प्रयत्न केल्यानंतर नशिबाला देखील त्याच्या पायाशी झुकावं लागलं आणि ते काम इथे निश्चित केलं. नवीन बॅटर सिद्धेश पोहोचलेत. 61चं टार्गेट समोर आहे. पुन्हा तीच शैली, चुकी करतायत फलंदाज. आता क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. डॉट बॉल एक्झिक्यूट केलाय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. आमच्या कॉम्बॉक्समध्ये आदरणीय अजितजी पाटील सर, एक नामवंत समालोचक. आज खरोखर असं वाटलं दमखम आहे या आवाजामध्ये. आदरणीय गुरुवर्य दीपकजी संके सर असतील. अशी खुल्या दिल्याची व्यक्तिमत्व मिळाली की मजा येते काम करायला. आणि इथे देखील एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा खऱ्या अर्थानं आज 4 चांद लागले या स्पर्धेला असं म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा पहा, स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका सजवलाय. स्क्वेअर लेगला डीप झोनमध्ये प्रोटेक्शन आहे, जिथून धावा मिळतील फक्त एक सिंगल. आणि सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 2.
आदरणीय संतोषजी पाटील सरांच्या माध्यमातून अनाऊन्स संतोष प्रॉपर्टीज यांच्या माध्यमातून चौकार मारला तर 200 रुपये आणि षटकार मारला तरी 200 रुपये, परंतु हॅट्रिक षटकार जर आला तर 1000 रुपयाचा पारितोषिक देण्यात येणार आहे. बघूया मिस टाइम आहे की क्लिअर होईल. आणि इथे महेश राऊत सारखा मोठा हिरा गारद झालाय. जबरदस्त वादन म्हणजे काही जण येऊन कसे वाजवतात, परंतु या वादकांचं खऱ्या अर्थानं या वादकांचं कौतुक करावं लागेल सर, कारण इतका जबरदस्त ठेका जो खरं तर वरळी बीट्सला देखील लाजवेल त्यांच्यापेक्षाही भारी वाजवलाय आता, एवढं मात्र निश्चित सांगेन मी. आणि कोणाकडून सुजितजी पाटील यांच्या वतीनं 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय या झेल करता. मनापासून धन्यवाद. पैशाचा हिशोबच जमत नाही आपल्याला, जिथं माणूस माणसापासून वेगळा होतो ती गोष्ट आहे पैसा. चला वळूयात क्रीडानगरीच्या दिशेनं. 61 धावसंख्येची गरज आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना सुमित पाटीलनं धावा खर्च केल्यात फक्त 2. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उडवला इन फ्रंट ऑफ द विकेट. बॉल पिकअप स्ट्रोक पाठवलाय सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून ठोकलाय षटकार चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं नवीन संजीवनी देण्याचं काम धावफलकाला इथे केलंय. संघाची टोटल पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. उत्तरार्धात फलंदाजी करतायत. 61 धावसंख्येचं टार्गेट समोर आहे. फटका पहा, ग्लान्स करण्याचा प्रयत्न झालाय. बॅक ऑफ दी एंड. व्हॉट अ कॅच. इतक्या वेगानं आला अक्षरशः बैरी ससानानं झेप घेतली का काय चेंडूवर असं वाटायला सुरुवात झाली. इथे बॅट्समॅन आउट. थँक्यू. चक गोलंदाजी करता पुन्हा एकदा आपण तिसऱ्या पंचांना आमंत्रित करतोय. या आपण BCR रूम मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आक्षेप आलाय फलंदाजांच्या वतीनं आणि ते पडताळून पाहिलं जाईल. जे काही आहे ते सगळं कॅमेरावरती आहे. स्वच्छ आणि पारदर्शकता ही आपली ओळख आहे. ओमसाई मूवीज ते देखील काम करतायत. ओमसाई लाईव्ह. इट्स अ नो बॉल. इट्स अ चेक. बॉलर बॅन. जो निर्णय पंचांनी दिलाय तो तुम्हाला मान्य करावा लागेल. इट्स अ नो बॉल. त्याच्या एल्बोतला अँगल. चला बी फास्ट. एक नो आणि 2 धावा पेनल्टीच्या, अशा 3 धावा ऍड होतील याची देखील नोंद घ्या. आणि गोलंदाजाला इथे दंडित केलं जाईल, त्याला थांबवलं जाईल. चला नवीन गोलंदाजांना लगेचच पंच. नो बॉल +1. नाही, नोचा एकच. पेनल्टी नाही.
मेगा फायनल बाकी आहे अजून. हा, नो बॉल आणि 2 धावा, टोटल 3 ऍड होतील स्कोर कार्ड वरती. जे अनाउन्समेंट कमिटीकडनं माझ्याकडे आले ती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आणि आता कुठल्याही प्रकारचा आक्षेप न घेता लगेचच आपलं जे चक्रव्यूह आहे ते सजवून घ्या. वेळ देवानं बनवलेली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे या जगातली आणि कदाचित ती कधीच कोणाकरता थांबत नाही. तर तुम्ही देखील वेळेनुसार थोडंसं सहकार्य आम्हाला देखील करा. धावफलकावरती जोडल्या गेल्या त्या 9. अंपायर नेक्स्ट बॉलला फ्री हिट आहे का? येस, ईच अँड एव्हरी नो बॉल. सो फ्री हिटची नामी संधी, मुक्त संचार करण्याची मुभा जी आहे ती फलंदाजाला इथून मिळणार आहे. चला, क्षेत्ररक्षण थोडंसं सजवून घ्याल. अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आहे. खरं तर डोक्यावरती बर्फ आणि तोंडात साखर ठेवावी लागणार आहे प्रत्येकाला. आता अंतिम टप्प्यात अत्यंत रणधुरंदर ही स्पर्धा. चला, घड्याळाच्या काट्यावर देखील लक्ष देणं गरजेचं आहे बॉलर, कारण प्रत्येक षटकाकरता आपल्याला 5 मिनिटांचा अवधी आहे. 20 मिनिटांच्या आतमध्ये जर आपली 4 षटकं संपली नाहीत तर मग तुमच्या एका खेळाडूला 38च्या आत घेतलं जाईल, याची देखील नोंद घ्या. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. इथे पहा, ड्राईव्ह केला बॉल, ऑन ड्राईव्ह स्ट्रोक आहे, बॉल चाललाय लॉंग ऑनला, डीप मधून आलाय वेगानं क्षेत्ररक्षक, फक्त एक सिंगल. आणि याच सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 10 या आकड्यावरती. 4 षटकं तुम्हाला 9 मिनिटं आणि 53 सेकंदामध्ये पूर्ण करायची आहेत. अन्यथा मग इथून अतिरिक्त एका खेळाडूला आत घ्यावं लागेल. जी काही पेनल्टी असेल मंडळाची ती त्याची तुम्हाला स्वीकारता करावीच लागेल. क्वालिफायर आहे, सेमीफायनल आहे, माफ करा, त्यामुळे हाय व्होल्टेज मुकाबला आहे. 61 धावांचा डोंगर उभा केला प्रतिस्पर्धी संघानं. त्यामुळे या 61 धावा इतक्या सहजासहजी इतकं सोपं नसणार आहे आव्हान. बॉल तयार, फुलर लेनचा बॉल उडवलाय, फोर्स केलाय, पाठवलाय स्क्वेअर लेगच्या बाहेर, ठोकलाय षटकार. 6 बजाव. थँक्यू. हे गाणं आहे सैराट चित्रपटातलं, झिंग झिंग झिंगाट. आणि त्या चित्रपटाची जी सुरुवात आहे सर, ती क्रिकेटच्या कॉमेंट्रीनंच आहे. नागराज पोपटराव मंजुळे त्यांचं पहिलंच वाक्य आहे, हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला. इथं अक्षरशः फलंदाजानं ठोकलाय षटकार. या 6 धावसंख्येच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 16 धावांची एकंदरीत रणनीती. 61चं टार्गेट समोर आहे आणि याच 61 धावसंख्येचा पाठलाग मात्र डावखुऱ्या हाताचा कृतेश काय बॉल बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून पहिला लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळाला. चला, बॉल बॉय जास्त वेळ घेऊ नका. चेंडू जर येत नसेल मॅचचा तर नवीन चेंडू द्या, परंतु सामना थांबवू नका. पंच चेंडू जर आलाच नाही तर मग आपण काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे. चला, चेंडू व्यवस्थापक. येस, षटक क्रमांक 2 आणि त्यातल्या दुसऱ्याच बॉलवर इथे प्रति हल्ला चढवलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 16 या धावसंख्येवरती. येस, ऑथराईज 3 बॉल, कारण त्यातला एक चेंडूचा ऑथराईज गंटी झालेली आहे, ज्याच्यावरती आला होता चौकार. चला, थोडं स्पीडअप कराल. फार जास्त वेळ घेतला जातोय, कधी फलंदाजांकडनं घेतला जातोय, कधी गोलंदाजांकडनं घेतला जातोय, परंतु वेळ घेतला जातोय. दिस ऑल द सिनारियोज आर टेकिंग टाइम नाव. बॉल तयार, षटकातला पुढचा चेंडू, गोलंदाज तयार,
फटका फसलाय, बाद चिकडा आणि इथे केलाय पलटवार, फलंदाज बाद, विकेटचं बदन. थँक्यू. 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 16 या धावसंख्येवरती आणखीन एक धक्का लागलाय. तो फलंदाजी करणाऱ्या संतोष प्रॉपर्टीज या संघाला आता 45 धावांची अजून गरज आहे त्यांना या मॅचला जिंकण्याकरता. 45 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 45 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, तुषार, जो प्रतिनिधित्व करेल संतोष प्रॉपर्टीज या संघाचा. जो संघ इथून जिंकेल त्याला थेट प्रवेश मिळणार आहे. इथे फटका इम्प्रुव्हाइज केलाय, बॉल चाललाय लॉंग ऑनला, बॉल सीमारेषे पलीकडे आलाय, दमदार षटकार. थँक्यू. मी कॅल्क्युलेटर त्याच्यासाठीच काढला बाहेर, रिक्वायरमेंट देखील सांगितली आणि नंतर आपल्यापर्यंत आलंय. इथे फटका टो क्रशर होता आणि त्याला ऑफ ड्राईव्ह केला. एक सिंगल प्राप्त झाली. टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती 23 या आकड्यावरती. म्हणूनच व्यावसायिक क्रिकेट ग्रामीण मधलं का श्रेष्ठ आहे. प्रीतम बारीनं आजपर्यंत मला कधीच विचारलं नाही स्कोर किती झालाय, डोक्यातच चालू असतं. इतका कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग आहे व्यावसायिक खेळाडूंचं की ज्यामध्ये इथं संघाची टोटल पोहोचली आता 24 या धावसंख्येवरती. 37 धावांची अजूनही गरज आहे या मॅचला जिंकण्याकरता. थोडंसं खेळाडूंनी देखील लक्ष ठेवाल, कारण प्रत्येक बॉल टू रन मॅच मी रन्स पोचवतोय तुमच्यापर्यंत, परंतु तुमचं देखील लक्ष तिथं असणं गरजेचं आहे. संघाची टोटल पोहोचली 24, विजयाकरता 37 धावसंख्येची गरज आहे. सेमीफायनल सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाजी माकवर गोलंदाज सुमित आलेत, ज्यानं पहिलं षटक फेकलं होतं. धावा खर्च केल्या होत्या फक्त 2 क्रॅडेन्शियली. हा खेळाडू ताकदवान नीती रणनीती सिद्ध करणार आहे. पूर्ण मॅच मध्ये डंका गाजलाय. लेग कटर वळवलं बॉलला, अक्षरशः हातभर फिरवला बॉल. अत्यंत जबाबदारीनं रणजीपट्टू संतोष सक्सेनाची आठवण करून दिली खरं तर या बॉलनं. हातभर बॉल वळवायचा, अनेक स्पर्धा पाहिल्या, वेगावर देखील तितकाच स्वार. धावफलक स्थिर अवस्थेमध्ये 24 या आकड्यावरती. विजयाकरता अजूनही गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 37. बॉल तयार. संधी दिली होती नियतीनं, त्या संधीचं सोनं करता आलं नाही. कदाचित अजित सर निसर्ग आणि नियती माणसाला 2 संधी देत असते, त्याच्यावर त्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. 1+1 धावा मिळत आहेत. 2 संघाची टोटल पोहोचली आहे 25 धावा धावफलकावरती आहेत. इथे पहा फटका पुन्हा एकदा फसलाय. हे प्रेशर आहे. तू मिमीचा खेळ क्रीडांगणाच्या आतमध्ये सुरू आहे आणि धावा अचंबित करणारी क्षणचित्र सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. संघाची टोटल पोहोचली 26 या आकड्यावरती. 26 ऑन स्कोर कार्ड. 35 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 35 धावा विद्यार्थी दशेतला अत्यंत महत्वाचा आकडा जो आपण समजतो, कदाचित तीच रिक्वायरमेंट आता इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला आहे. गोलंदाज तयार. ओव्हर दी स्टंप्स आलाय. आणखीन एक ताकदवान गोलंदाजी होते. आता अजित सर पोटेन्शियली पाहिलं, स्वतःची गुणवत्ता गोलंदाज सिद्ध करतो आणि मी याआधीच भाकीत केलंय की सुमित मध्ये ती क्षमता आहे. कपॅबिलिटी असलेला, क्षमतांना वाव देणारा खेळाडू आहे, ज्याचा स्वतःच्या मनगडावरती विश्वास आहे. इथे मात्र संघाची टोटल पोहोचली आहे 27 या धावसंख्येवरती. विजयाकरता अजूनही 34 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. गोलंदाज तयार. मोठा थ्रिलर मैदानाच्या आतमध्ये ओव्हर दी स्टंप्स चाललाय. आणखीन एक डॉट.
कदाचित फलंदाजांनी पोलोच्या बॅट घेतल्यात की काय असं वाटायला सुरुवात झाली आहे. एकही बॉल कनेक्ट होत नाहीये. ही सरशी आहे गोलंदाजांची, ही ताकद आहे. आणि असं बऱ्याचदा आपण म्हणतो की स्वतःचा हुकुमाचा एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा तुम्हाला बादशाह दाखवेल. कदाचित तो हुकुमाचा एक्का इथे सुमित आहे. सामन्यावरती पकड मजबूत केले त्यानं. 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. शिवतेज लढतोय. आणखीन एक दर्जेदार बॉल. विकेट किपरने मेहनतीवर फेरलंय पाणी. गेंदबाज करे तो क्या करे. 22चा एक सिग्नल आलाय. संघाची धावसंख्या पोहोचली 28 या आकड्यावरती. विजयाकरता 33 धावसंख्येची गरज आहे. 33 रन्स नाउ रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम संतोष प्रॉपर्टीज. संतोष प्रॉपर्टीज संघाला विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 33 धावा. 61चं टार्गेट समोर आहे. 28 धावा सर केल्यात. षटक क्रमांक 3. बॉल तयार. नकल बॉल. अपील होती पायचीत साठी. कदाचित क्षेत्ररक्षकांची साथ इथून फार महत्वाची आहे. एक सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीनं टीम मालक नोंद घ्या. 29 झाल्यात. विजयाकरता 32 धावसंख्येची गरज आहे. दोन्ही संघांचे टीम ओनर नाही. अजित सर कसं आहे की जेव्हा आपण पैसे लावतो प्रत्येक संघ मालकाला वाटतं माझा संघ जिंकलाच पाहिजे आणि त्यामुळे मग इथून त्या भावनात्मक खेळाला खरं तर सुरुवात होते. 29 धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. 61चा प्रवास आहे. विजयाकरता 12 चेंडू शिल्लक आणि 32 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल्स आर देअर. 32 रन्स नाउ रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 16 ची सरासरीनं धाबा इथून कराव्या लागणार आहेत 2 षटकांमध्ये. चला टीम मीटिंग नकोय. शिवतेज पुन्हा एकदा येस कॉमेंट्री बॉक्स वरती सध्या कॅमेरामॅननं फोकस केलाय. आमचे येस बंटी जे आखाती देशांचा नुकताच दौरा करून आलेत आणि खरं तर भंडारी समाज महोत्सव क्रीडा स्पर्धा 2026चा हा अभूतपूर्व नयनरम्य दृश्य क्रीडा सोहळा सध्या तुम्ही याची डोळा पाहतायत. 12 चेंडू आणि 16 अशा 32 धावसंख्येची गरज आहे. रिक्वायरमेंट्स मात्र इथे वाढल्यात. क्रीडा नगरीच्या आतमध्ये मोठा थ्रिलर सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एकंदरीत राजेश आलेत ज्यानं या आधीच्या मॅचवर मोठं प्रभुत्व निर्माण केलं होतं. तोच खेळाडू शिवतेज संघाचं प्रतिनिधित्व इथून करेल. शिवतेज आसनगाव मैदानाच्या आतमध्ये रणसंघर्षाची धुमस चक्री सध्या क्रीडापटलावरती. 12 बॉल 32चा सामना आहे. पहिलाच बॉल स्लॅश केलाय. एक्स्ट्रा कव्हरला लगावली आहे चपराक. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल इथे प्राप्त होईल. 2 धावा इथे होतील कनेक्ट आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली आहे. दोन्ही संघ नोंद घ्या. 31 धावा धाव फलकावरती आहेत. विजयाकरता 30 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील ते 11. बॉल तयार. हीच तर ताकद आहे या राजेशची. या आधीच्या मॅच मध्ये देखील राजेश आणि सुमितनं टाकलेली गोलंदाजी. राजेशनं फेकलेलं 2 धावांचं षटक. आता या मॅच मध्ये देखील शिवतेज आसनगाव संघाला त्यानं करून दिलेला कमबॅक काय अप्रतिम. या आधीच्या 2 मॅन ऑफ द मॅच देखील त्याच्या नावे गेल्यात. गोलंदाज तयार आहे. राकेश खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढला. अक्षरशः बॉल चालला ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधोमध. एकच धाव. हे क्रिकेट आहे. सोन्याच्या तोलानं भाव विकला जाईल आता धावांचा. एका आकड्याच्या मदतीनं टीमची धावसंख्या 32 या आकड्यावरती. विजयाकरता 29 धावांची गरज आहे. 9 बॉल 9 चेंडू इथून शिल्लक आणि विजयाकरता बरोबर 29 धावा. चांगला बॉल तो डीप यॉर्कर टाकला होता. डाऊन दी ग्राउंड फटका सजवलाय. पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धावेचे प्रयत्न रोखले गेलेत. संकटांच्या भोवऱ्यात सापडला आता संतोष प्रॉपर्टी संघ. बॅट्समन आउट. कम ऑन बजाव. थँक्यू. संघाची टोटल पोहोचली आहे 33 धावांवर.
8-28 चा सामना आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 28 धावसंख्येची गरज आहे. कदाचित इथे आता पकड मजबूत केले आसनगावकरांनी. आता फक्त आणि फक्त मोठे मल्टी हिटच वाचवू शकतील फलंदाजांना. या षटकातले महत्वपूर्ण 2 शेवटचे बॉल. जबरदस्त गोलंदाजी, अफलातून कामगिरी केली आहे गोलंदाजानं. धडाकेबाज बॉलिंग. आणि इथे मात्र शेवटचा 1 बॉल या षटकातला शिल्लक आहे. विजयाकरता 27 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. 27 धावा करायच्या आहेत. गोलंदाज तयार. या षटकातला इट्स अ लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. इथे लाईन ऑफ ऍक्शन पडताळून पाहिली जाईल. पंच निर्देशित करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. पंचांनी हात केलेत समांतर. धाव मिळते अवांतर. संघाची टोटल पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. 61 या धावसंख्येचा पाठलाग सुरू असताना 35 धावा धाव फलकावरती आहेत. 26 धावसंख्येची गरज असताना इथे पहा केलाय वार गोलंदाज राजेश. या आधीच्या 2 मॅन ऑफ द मॅच माझ्या नावे का गेल्यात हे सांगत असताना ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. इथे मात्र शब्दापेक्षा कृती या खेळाडूची जास्त बोलली आहे. बॅट्समॅन आउट. थँक्यू. 6 चेंडू आणि विजयाकरता 26 धावसंख्येची गरज आहे. 35 धावा बरोबर धाव फलकावरती आहेत. 26 धावसंख्येची इथून मात्र गरज आहे. ज्यांचं आव्हान इथून संपलंय त्यांच्याकरता एकच सांगेन, विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. हडवू शकेल मजला, अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे. जळेल झोपडी अशी ती, आग ती ज्वलंत नाही. येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो मी. कारण अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. रडायचं नाही तर लढायचं आहे, हे बाळासाहेबांचं वाक्य आहे. इथे क्रीडांगणावरती शेवटचे 6 बॉल आणि विजयाकरता 26 धावसंख्येची गरज आहे. 26 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. हा सामना जिंकण्याकरता 26 या धावसंख्येची गरज आहे. पहिल्या 3 बॉलवर मॅचचं चित्र अजित सर स्पष्ट होणार आहे. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर दीपेश आलाय. ज्यानं मॅच मध्ये परत्याव्याची साथ दिली शिवतेजला, तोच खेळाडू आहे ज्यानं चांगला झेल टिपला आणि आता गोलंदाजीची धुरा त्याच्या हाती सुपूर्द केली आहे. पहिलाच बॉल उडवलाय लॉंग ऑफला. षटकार. 6 धावा. 22 धावांची गरज आहे. माफ करा, 20 धावांची गरज आहे. 26 मधला पहिला षटकार आलाय. थँक्यू डीजे. 5 चेंडू आणि 20 धावा. 5ही चौकार मारायचे. परंतु आता संतोष प्रॉपर्टीवाले सांगत असतील तू उभा राहा, 3च मारायचे आहेत तुला. कदाचित अशी रणनीती असते टेनिस बॉल क्रिकेटची. इथे देखील वळूयात, परंतु दीपेशला कमबॅक करावा लागेल. गोलंदाज तयार. ग्लान्स करण्याचा प्रयत्न. टिपलाय झेल. चर्चा जरूर होईल 2 पंचांदरम्यान, परंतु इथे कदाचित क्रिकेट खेळता खेळता आबादुबीला देखील सुरुवात झाली. फेकाफेकी सुरू आहे. चर्चा होते 2 खेळाडूंमध्ये, परंतु स्प्लिट अप व्हा. कोणीही एकत्रित जमू नका, विनंती आहे. चला प्लीज स्प्लिट अप व्हा. कुठल्याही प्रकारची मीटिंग नको. कोणी एकत्र जमू नका. धारा 144 लागू आहे, कर्फ्यू आहे. सगळीकडे या गोष्टीची नोंद घ्या.
एक रिक्वेस्ट आहे, जो मैदानाचं परिक्षेत्र आहे, नॉट इन्व्हॉल्वमेंट ऑफ द बॅट, बॅटची किंवा हाताच्या पंजाची काही इन्व्हॉल्वमेंट नाहीये फटक्यामध्ये, असं पंचांनी माझ्यापर्यंत पोहोचवलंय. बॉडीची इन्व्हॉल्वमेंट आहे. येस, वळूयात आपण मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 18. बॉल तयार. 4 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्याकरता. दोन्ही संघांच्या पाठीराख्याने देव अक्षरशः पाण्यात ठेवलेत. आता एका बाजूला शिवतेज आसनगाव आणि त्याच्या विपक्षामध्ये संतोष प्रॉपर्टी. मॅचला इथून मात्र होईल पुन्हा एकदा नव्या प्रवासाला सुरुवात. जे घडवायचंय त्यावर विश्वास ठेवा. बॉल तयार. चांगलं क्रिकेट, यष्टीरक्षकानं दर्जेदार क्रिकेट दाखवलं. आता लेग बायचा सिग्नल आलाय पंचांमार्फत. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावसंख्येची गरज आहे. सेमीफायनल कशी पाहिजे त्याचं तंतोतंत उदाहरण सध्या क्रीडांगणावरती सुरू आहे. पैसा वसूल मॅच, जसा सामना पाहिजे मेगा ग्रँड सेमीफायनलचा, अगदी हुबेहूब तंतोतंत तसाच चुरशीचा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 चेंडू शेवटच्या शिल्लक, 17 धावसंख्येची गरज आहे. इनसाइड आउटचा हा फटका. फटक्यात ताकद नव्हती, ताकद कम और गुस्सा ज्यादा. इथे या मॅचवर पकड मजबूत केली आपली आणि शिवतेज आसनगाव इथून मात्र लढायला जी सुरुवात केली होती, विशेषतः त्या कॅचनं मॅचला टर्न केलं. शेवटपर्यंत चिकाटी सोडली नाही शिवतेज आसनगाव संघानं. शेवटचे 2 चेंडू आणि आता कंपल्सरी 16 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू आणि विजयाकरता 16 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा षटकाला अत्यंत महत्वपूर्ण सुरुवात. लॉफ्ट केलाय जरूर, परंतु समोर प्रोटेक्शन आहे. टीपलाय झेल, संपवलाय खेळ. बॅट्समन आउट. 1 चेंडू 16 धावसंख्येची गरज आता. कमॉन बजाव. शिवतेज आसनगावचे पाठीराखे मोठ्या संख्येने आता इथं उपस्थित झालेत. 1 चेंडू शेवटची औपचारिकता जी बाकी आहे. 16 धावसंख्येची गरज आहे. एखादा एक्स्ट्रा बॉलच आता चमत्कार करू शकतो. बॉल तयार. परफेक्ट यॉर्कर, बुंदात टाकलेला बॉल आणि इथे सामना जिंकलाय.